दिव्यांग कल्याण विशेष शिक्षकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी संघटनेच्या वतीने आयुक्त कार्यालयासमोर दिव्यांग विद्यार्थी पालक यांच्यासह शिक्षकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे। न्यायालयाने ठरवून दिलेल्या 10-1 या विद्यार्थी शिक्षक गुणोत्तरानुसार किमान 70 ते 90 हजार दिव्यांग विद्यार्थ्यांना RCI नोंदणीकृत प्रशिक्षित विशेष शिक्षकांकडून दर्जेदार नियमित व पूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 19/6/2024 रोजीच्या बैठकीतील निर्देशानुसार व या बैठकीच्या इतिवृत्तानुसार प्रथमतः केंद्र स्तरावर किमान एक विशेष शिक्षक याप्रमाणे 4860 केंद्र स्तराकरता किमान 4860 विशेष शिक्षक एवढी वाढीव पदे संच मान्यतेत मंजूर करून कार्यरत 1775 विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे। या वाढीव पदांना 22 जुलै 2024 पूर्वी मान्यता घेऊन सदर प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी। तसेच दिव्यांग विद्यार्थी आपल्या हक्काच्या शिक्षकांपासून वंचित राहू नये म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सरताज पठाण, कार्याध्यक्ष मिलिंद सोनवणे, सतीश कुमार गजबिये, कोषाध्यक्ष बाबासाहेब जगताप, संतोष चामलवाड, महिला राज्य अध्यक्ष ज्योती गजबे, उपाध्यक्ष उमेश शिंदे, सचिन औचिते, सचिव रजनी राजपूत, राजीव चव्हाण, राज्य संघटक वेद वाघमारे, दत्तात्रय ताफेकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र करडे, सचिन टर्के आदी सहभागी झाले आहेत। नमस्कार, मी सरताज पठाण, विशेष शिक्षक, अध्यक्ष दिव्यांग कल्याण शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य। आम्ही प्राथमिकला 1775 विशेष शिक्षक कार्यरत आहोत। गेली 13 ते 18 वर्षापासून आम्ही दिव्यांग मुलांसाठी काम करत आहोत। त्यांचे काम करत असताना घरापासून तर मेडिकल सुविधेपर्यंत सर्व सुविधा आम्ही त्यांना पुरवतो। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 12 मार्च 2024च्या आदेशानुसार आम्हाला शासन सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी आम्ही शासन दरबारी आमची मागणी मांडत आहोत आणि या अनुषंगाने 19 जून 2024ला माननीय DCM साहेब यांच्या अध्यक्षतेत बैठक संपन्न झाली। माननीय अध्यक्ष महोदयांनी निर्देश दिले 1775 प्राथमिक स्तरावरील विशेष शिक्षकांचे संयोजन करण्यात यावे। त्या अनुषंगाने जो पदनिर्मितीचा विषय आहे तो विषय माननीय आयुक्त कार्यालय, शिक्षण संचालक कार्यालय यांच्या अधीनस्थ आहे आणि या कार्यालयामध्ये त्या विषयाला दिरंगाई होत असल्यामुळे आम्ही इथे आमचं मागणी न्याय मिळण्यासाठी इथे आम्ही एकत्रित आहोत। जोपर्यंत आमचा विषय, आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही विशेष शिक्षक इथून हलणार नाही। इथे ठाम माणूस इथे राहू आम्ही।